गावाला गेल्यावर एक महिलांच्या जिव्हाळीचा विषय म्हणजे आमच्या विंगातल्या चौपाटीवरचं एक दुकान आहे. तर तिथं आता वेगवेगळ्या प्रकारच्या अधिक महिना सुरू झाला आहे. त्यामुळं कुणाला तरी साड्या घ्यायच्या असतात आणि त्यात उन्हाळा संपला की पावसाळा चालू होतो आणि त्यामुळं उन्हाळी सेल लागला आहे. मग इथं 100पासून 500पर्यंत साड्या. पण त्यातल्या त्यात आहे ना, महिलांना साड्या चापचत बसायला किती आवडतात ह्याचं जिवंत उदाहरण दाखवते तुम्हाला मी. आणि कितीही साड्यात म्हणजे रोज तर एखादीच नेसायची असते. त्यामुळं हा जिव्हाळ्याचा विषय महिलांच्या की किती वेळ आपल्याला साड्या चापसायच्या असतात आणि प्रत्येकीला सगळ्याच आवडतात. तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक वेळेला प्रत्येक साडी जर दाखवली तर त्या वेळेला आवडते ती साडी आणि तेवढी घेण्याची. म्हणजे आपण म्हणतो ना, बाईच्या मनाचा अंत कधीच पाहता येत नाही, तर तसा प्रकार एक आहे. तर इथं तसं चाललं आहे की अंतच नाही चालत बायकांच्या मनाचा. तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की बाईच्या मनाला अंत नसतो. आणि साडी हा जिव्हाळ्याचा विषय. साडी, दागिने आधी मला वाटते कदाचित ह्यासाठीच हे अधिक महिने तयार झालेले असणार आहेत की 1-2-3 वर्षातनं एकदा प्रत्येक बाईच्या मनात. म्हणजे पूर्वी ह्या आता फंक्शन खरेदी असलं काही नसावं, त्यामुळं हा अधिक महिना आला असेल की आणि त्यातनं ह्या काहीतरी प्रथा सुरू झाल्या असाव्यात की प्रत्येक वेळेला आपल्याला वेगळी खरेदी. आणि पूर्वी लेडीज लोक खरेदी वगैरे करायची नाही, त्यांच्या मनाची अशी हौस व्हायची नाही. आणि आईकडून काहीतरी गिफ्ट. तर आता नवीन निघाले आईसाठी काहीतरी गिफ्ट. तर ह्यासाठी आम्ही इथं आलो होतो साडी घ्यायला. पण आईसाठी साडी लगेच आम्ही चॉईस केली. पण त्यापेक्षाही कुणाचं कशाचं वेळ आणि कुणाला कशाचं वेळ. तर इथं त्या आलो साडी घ्यायला आणि झालं बरं. ह्या दोघींना इथले गालीचे आवडले, त्यामुळे हे गालीचे बघत बसले. मला काय ह्याच्यात इंटरेस्ट नसतो, मी बसले व्हिडिओ काढत. धन्यवाद. श्री स्वामी.